नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। थोड्याच वेळात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीत दाखल झाले। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे। चंद्रकांत कुऱ्हाडी यांच्या बैलजोडीला ज्ञानदेवांची पालखी रथ ओढण्याचा मान बेळगाववरून खरेदी केलेली खिल्लारी बैलांची जोडी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रथ ओढणार। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल। गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद। उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन। आळंदीत शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज। सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप, तर 100हून अधिक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत। नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पेशवेकालीन सभागृहाची सजावट। मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुंबरांनी रंगीबेरंगी आकर्षक सजावट केली। श्री संत साधू महाराजांची दिंडी नांदेडमधून पंढरपूरकडे रवाना। टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी रवाना। वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। जळगावच्या काँग्रेस भवनमध्ये पार पडली तालुका काँग्रेस कमिटीची बैठक। विधानसभा निरीक्षक विजय महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज। पुणे, साताऱ्यासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। नंदुरबार शहरात आणि परिसरात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना फायदा मिळणार, मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम। नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाचा निर्णय। चंद्रपूरमध्ये केसीसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान। चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्याने पाणी शेतात शिरल्याने पिकांचं नुकसान। नागपुरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी। पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा, तर हवामान खात्याकडून नागपूरला पुढील 4 दिवस येलो अलर्ट। साताऱ्यात पावसामुळे ठोसेघर धबधबा वाहू लागला। पर्यटकांची धबधबा पाहण्यासाठी गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धबधबे झाले प्रवाहित। निसर्गाचं मनमोहक रूप आलं समोर। धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सोलापूर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्यात वाढ होण्यास सुरुवात। पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सोलापूरकर सुखावले। उजनी धरणात सध्या -42% पाणीसाठा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक बंद। पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर। भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने भात नर्सरी वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड। शेतकऱ्यांकडून टँकरने भात नर्सरीला पाणी पुरवठा। वाशिमच्या मालेगावमधील पांगराबंदी गावात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त। शेतकऱ्यांच्या समोरचं संकट जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे। नाशकात शरद पवार गटाचं दूध दरवाढीसाठी आंदोलन। दुधाला अनुदान नको, 40 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गायी घेऊन अनोखं आंदोलन। नाफेड एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदीबाबत कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक। कांदा खरेदीची ईडी सीबीआय मार्फत चौकशीची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मागणी। एनसीसीएफ कडून कांदा खरेदीचे पोर्टल बंद झाल्यानंतर कांद्याच्या दरात 200 रुपयांची घसरण। कांदा आवक निम्म्याने घटली, तर शेतकऱ्यांचा मोठा तोटा। बीड जिल्ह्यात अखिल भारतीय किसान सभा आक्रमक। विमा त्वरित वितरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही नाहीच। 8 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। जळगावच्या रावेर तालुक्यातील पाल रसलपूर रस्त्याची दुरावस्था। रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं रस्त्यावर बसून धरणं आंदोलन। भंडाऱ्यातील नाकाडोंगरी ते महालगाव रस्त्याची दुरावस्था। परिसरातील नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे अद्याप नियोजन नाही। पंढरपूर व गुरसाळे बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे निर्णय।
अंबाझरी तलावातील स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी आता कारणीभूत ठरणार नाही असा अहवाल दिल्यास स्मारकाच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला जाईल. नगर विकास विभागाच्या सचिवांचं नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र. परभणीच्या नटराज रंगमंदिर नाट्यगृहाची दुरुस्ती विशेष बाबीतून केली जाणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती आगाराकडून 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान 128 बसेसची सोय. बारामती तालुक्यातील गोळीबारात जखमी रणजित निंबाळकर यांचा मृत्यू. निंबाळकर यांच्या समर्थकांची वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गर्दी. आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी.